आज मी तुम्हाला पालक फ्लॉवरची रेसिपी दाखवणार आहे। ही भाजी खूप छान बनते। हे बघा, ह्याच्यासाठी मी फ्लॉवर छान मिठाच्या पाण्यात धुवून घेतलेला आहे। एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे, पाव चमचा आमचूर पावडर आहे, थोडंसं लाल तिखट आहे, धणा पावडर आहे 1.5 चमचा, थोडीशी हळद आहे। इथे मी मिरची, लसूण आणि आलं ह्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। आणि हा पालक आहे, एक जोडी, ह्याला मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता आपण ह्या पालकला उकडून घेऊया। हे बघा, हे गरम पाणी करून घेतलंय मी। आता आपण ह्याच्यामध्ये ना पालक टाकून घेऊया। पालक जास्ती नाही, एखादा 1.5 मिनिटच आपण ह्याला शिजवूया, जास्त शिजवून नाही घ्यायचं। हे बघा, असा पालक आपला शिजून घेतलेला आहे। आता आपण त्या भांड्यामध्ये थोडंसं तेल टाकलंय मी, 1 चमचा। आपण ह्याच्यामध्ये ना थोडीशी चिमूटभर हळद टाकून घेऊया, थोडीशी एकदम कलरसाठी। हे बघा, असं त्याच्यामध्ये आता आपण हा फ्लॉवर कमीत कमी 4-5 मिनटं तरी छान परतून घेऊया। हे बघा, हा फ्लॉवर छान परतून घ्यायचा, म्हणजे कसं भाजीला टेस्ट खूप छान येते। असा परतला ना की भाजीला टेस्ट खूप सुंदर येते। हे बघा, हा फ्लॉवर आपला 4-5 मिनटं परतून झालेला आहे। आता आपण ह्याला साईडला काढून घेऊया एका भांड्यामध्ये। हे बघा, छान असा तो परतला ना की भाजीमध्ये याची टेस्ट खूप सुंदर येते। आता आपण हे काढून घेऊया। आपल्याला ह्याच भांड्यात भाजी फोडणीला घालायची आहे। हे बघा, त्याच भांड्यात मी कमी कमी 1.5 ते 2 चमचे तेल टाकलंय। त्यात आता जिरं टाकून घेतलं। जिरं छान तडतडलं ना, फुललं जिरं। हे बघा, जिरं किती छान फुललं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया। कांदा टाकून घेऊया। कांद्याला आपल्याला 1-1.5 मिनटं छान नरम होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। जास्त काय ब्राऊन वगैरे नाही करायचा, फक्त नरम करून घ्यायचा छान। हे बघा, छान नरम करून झाला कांदा। हे बघा, कांदा आपला छान नरम झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये मिरची, लसूण आणि आलं त्याचा ठेचा होता तो टाकून घेऊया। ह्या ठेच्याने ना भाजीला खूप छान चव येते। हा ठेचा आपण ह्याच्यामध्ये 1-1.5 मिनटं छान परतून घेऊया। हे बघा, असा परतून घ्यायचा छानपैकी, म्हणजे भाजी पण खूप खायला एकदम टेस्टी लागते या ठेच्यामुळे। आता आपण ह्याच्यामध्ये आपले बाकीचे मसाले टाकून घेऊया। आपला ठेचा परतून झालेला आहे। हे बघा, छान परतून झाला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया। सगळ्यात अगोदर धणा पावडर आणि हळद टाकून घेऊया। थोडंसं लाल तिखट, ॲक्च्युली हे फक्त कलरला टाकते मी, कारण आपण मिरच्याही हिरव्या वाटलेल्या आहेत। तर जास्त तुम्हाला कसं जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही टाकू शकता। फक्त थोडं कलर भाजीला यायसाठी टाकलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आमचूर पावडर एकदम थोडी, अर्धा चमचाला पण कमी आहे ॲक्च्युली, तेवढीच आपण आमचूर पावडर टाकून घेऊया। तर ह्या मसाल्यात मी थोडं पाणी टाकून घेते, कारण मसाला कसा छान एकदम परतला जाईल। हे बघा, ह्या मसाल्यात थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे। हा मसाला मी आता छान परतून घेते। हा बघा, आपला किती छान मसाला भाजला गेला आहे, पूर्ण तेलही सेपरेट झालं आहे। आता ह्याच्यामध्ये फ्लॉवर टाकून घेऊया। आता हा फ्लॉवर आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये, तो मसाला पूर्ण फ्लॉवरला लागेल। हे बघा, पूर्ण फ्लॉवरला मसाला छान लागलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आपला जो पालकचं वाटून घेतला होता तो पालक आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया। हे बघा, पालक आपण ह्याच्यामध्ये मिक्स केला। तर छानपैकी हे परतून घेऊया पालक आणि फ्लॉवरला, एकदम मस्त परतून। बघा, तुम्ही माझ्या ह्या पद्धतीची भाजी करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल, खूप छान लागते। आता आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया। आणि पटकन होते, एवढा काही वेळ लागत नाही भाजीला, फक्त तयारी करून घेतली की पटापट भाजी होते आणि चवीला पण खूप छान होते। आपले बच्चे कंपनी पण खूप आवडीने ही भाजी खातील। जी मुलं पालक खात नाही त्यांना जर दिलीत ना तर खूप खातील। आता ह्याच्यामध्ये ना मी एक सिक्रेट वस्तू टाकणार आहे, तुम्हाला दाखवते ते मी। हे बघा, आता आपण ही पूर्ण भाजी आपली रेडी झालेली आहे। हे बघायला छान, बघा कसा कलर आलेला आहे। आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्याच्यामध्ये एक सिक्रेट गोष्ट मी टाकणार आहे, तर ती मी टाकते। ते बघा,
ह्याच्याने ना भाजीला चव एवढी छान येते. हे बघा, एक दूध आहे, मी अर्धा वाटी दूध टाकलेलं आहे. तुम्ही टाकून बघा, भाजी खूप सुंदर लागते. तुम्हाला हवं असल्यास ना भाजी पूर्ण तयार झाल्यावर ह्याच्यात 1 चमचा तुम्ही वरून तूप किंवा बटरही टाकू शकता. त्याच्याने भाजी अप्रतिम लागते एकदम. हे बघा, ही छान भाजी लागते. आता हे ना दूध पूर्ण, आता बघा तेल पूर्ण भाजीला छान सुटेल आणि एकदम क्रीमी, एकदम छान भाजी तयार होईल. बघा, आपली फ्लॉवर पालक भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान दिसते. तुम्ही हिला चपातीवर, भाताबरोबर खाऊ शकता. तुम्हाला आवडले असल्यास लाईक करा.